नमस्कार, मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज. बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे. आपण सध्या वसमत तालुक्यात आहोत. आज वसमत तालुक्यातील अकोली या ठिकाणी आलो आणि आपण मागील 8 दिवसापासून वसमत तालुक्यातील जनतेचा कौल गावागावामध्ये जाऊन घेत आहोत. तसेच आज आपण अकोली या ठिकाणी आलो. येथील काही जनतेचे प्रश्न आहेत का, मागील 5 वर्षात विकास झाला का, मागील विद्यमान आमदारांनी कामे केले का, किंवा भावी आमदार कोण असेल या संदर्भात गावकऱ्यांशी आपण काही चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काही म्हातारी माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या काय अडीअडचणी आहेत या सर्व जाणून घ्यायचा. काही विकास झाला किंवा तुमच्या गावचा काही विकास झाला का असं वाटते का? मागील 5 वर्षात आमच्या अकोली या गावचा कोणताही विकास झालेला नाही. भावी आमदार कोण असेल येणार? भाई आता या दोघांपैकी कोणतरी होईल एकदम. तरी पण गुरु शिष्याची लढत आहे. गुरु शिष्याची लढत आहे. गुरु विजय होईल का शिष्य विजय होईल? का एखादा गुरुनं डाव राखून ठेवलाय असं काय वाटतंय तुम्हाला याच्यावर? गुरुच राहत आहे. गुरुचा विजय होईल असं वाटतंय. विकासप्रिय आमदार कोण असायला पाहिजे? गुरु गुरु असते, पण विकासासाठी एक आमदार म्हणून कोण असायला पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये? कशासाठी म्हणजे सार्वजनिक कामं करण्यासाठी, सर्वांचे कामं अडीअडचणी धावून येणार असा माणूस कोण असायला पाहिजे यावेळेस? असायला पाहिजे ना. कोण? आता या दोघांपैकी कोण करताय कोण? 14 जण वसमत विधानसभेत चौरंगी लढत होत आहे जवळपास. ऋतुताई जयस्वाल आहेत रिंगणामध्ये, गुरु पादेश्वर आहेत, बापू पण नवीन चेहरा आहे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आहेत आणि विद्यमान आमदार राजू भैया वगैरे. चौघांपैकी कोण चांगला असेल? चौघापैकी दांडेगावकर बरे दिसतात. वसमत तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का दादा? विकास पाहतच नाही मला. विकास भारत स्वातंत्र्य झाला, विकास होत राहणार आहे. आम्ही फक्त जरांगी पाटलाची माणसं आंदोलनात सक्रिय होतो, भविष्यात सुद्धा आंदोलनात सक्रिय राहायचे. 24 तारखेच्या बाद जरांगी पाटील पुढची भूमिका सांगणार आहेत. आम्ही कायमस्वरूपी जरांगी पाटला सोबत राहणार. जरांगी पाटलाचा जे आदेश आहे, ज्यानं मराठा समाज अन्याय केलाय, डोसके फोडे लेकर बाळाच्या आमच्या स्वतः तक्रार झाल्या, आता 3-3 केसी मिळावर स्वतः. फक्त काय जरांगे पाटलांनी मागील आठवड्याभरापूर्वी एक संदेश दिलाय, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आणा. हा जो शब्द आहे, अप्रत्यक्षरित्या शब्द आहे, हा आपला वसमत विधानसभेसाठी विद्यमान आमदारांना लागू होईल का माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर? सर्वसाधारण माणसाला काची आशा नसती, त्याला माहिती आहे काम कसं करायचे ते तुमच्या आमच्यासारखे काही थोडंफार घेतले तर त्याला वाटते बा याचं करावं त्याच करावं. मागच्या सुद्धा लोकसभेला जरांगी पाटलाचा आदेश सर्वसामान्य मराठ्यांनी पाळलाय आणि जे 20% वर्ग असते भारतामध्ये, जे फक्त सत्ता परिवर्तन करणार असते आणि ती 100% जरांगी फॅक्टरवर चालणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा पाहिले आणि 24 तारखेला सुद्धा जरांगी पाटलांसारखी परिस्थिती आपलं लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ शकते का? हे मुळामध्ये म्हणजे जो पैशाचा अतिरेक आहे राजकारणामध्ये, हे राजकारणामध्ये पैशाचा वापर फक्त काही मोजके लोक करतात, पण याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसं त्याच्या पाठीमागे राहतात. सकल मराठा समाज जरांगी पाटला सोबत आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा जरांगी पाटला सोबतच लोक राहणार. जरांगे पाटलाला सपोर्ट करणारा आमदार कोण असेल वसमत तालुक्यात, कोण द्यायला पाहिजे? आम्हाला 2 दिवसात काम करणाऱ्या माणसाचं नाव मोठं नाही. जे माणूस मागच्या 15 महिन्यामध्ये ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नाही, आम्ही त्या माणसाचं ऐकणार. 2 दिवसामध्ये काम केलं म्हणजे का आपण जरांगे पाटला ज्ञान सांगणारे मोठे माणसं नाहीत. जरांगे पाटलांना ऐतिहासिक छत्रपतीच्या काळाच्या नंतर जर कोणी काम केलं असेल तर फक्त जरांगे पाटलांनी केले. हे का असं पेट्यासाठी पैसे खासाठी माणसाने केलं नाही. काल सुद्धा जरांगे पाटलांना वाईट दिलेली काय, त्याच्या अंगामध्ये सध्या परिस्थिती त्याची बॉडी काम करीन झाली. त्याचं पाटील म्हणतील तसंच आम्ही जरांगे पाटलाच्या मनावर काम करणार. जरांगे पाटलाचा रोष कोणाकडे सगळ्या जनतेला माहिती आहे. सर्वसाधारण मला सांगायचं काम नाही. थोडीफार खाणाऱ्याला वाटते बा आपण इकडून तिकडून करावं, पण आपला कशी आशात नाही ना. मध्ये सध्या वातावरण कसं झालं? वातावरण नंबर 1 आहे. राजकारणामध्ये कसं वातावरण, तुमच्या गावातलं कसं वातावरण आहे? वारं कोणाच आहे? वारं तर तुतारीच आहे. तुतारी चालतो आम्ही जगती. हे आमदार म्हणजे काही नाही. आमच्या डिपूच्या आता आमची राख लागली, आमची बागात वाढली, पैशाशिवाय काम झाले. बापू हे आमदार 20-25-30 हजार रुपये देणार डिपू झाले. तुतारी वादळ काय? तुतारी वाजवायला लागतात. आम्ही वाजतो, आमच्या भागात आम्ही वाजतो. वसमत तालुक्यात लय वारं तर घडीतच आहे. मग असं त्याला घडीनं काम केलं असं, आमचं काम केलं नाही. तुम्ही एकट्यानं मतदान करून कसं करू? मग आता आमचं वया आमचं नशीबच फुटलं असं. मग त्याला आम्ही इलाज काय करणार आहे? तुतारी वाजणार, तुतारीच वाजणार. पैशाशिवाय काम होईन. कोणत्याही महिन्यात आम्हाला इसाचा डिपूला आता डिपू बघायचं पाहिजे. जाऊन बघा त्या बुवाच्या काळात भाजले डिपू आता एक बागायचं होतं 5 वर्षात. म्हणजे तेव्हा 88 डिपू होता. 8 दिवस जातात डिपूला. आम्हाला माहिती जळा एका दिवशी येत नसते. याच्या काळात महिना डिपू येईन. पैसे हे नाही गेलं तिकडं आमच्या बाजूला लाईन बिल पैसे मागायला मला.
इतके लोक पैसे झाले बागाय थोडं दिले बदलून कुठं काय करू मग आता इलाज नाही. भावी आमदार मग यावेळेस तुतारीचाच तुतारीच झाला असं वाटतंय का? विकास झाला नाही सर. सर आमचं सर विरोध तर नवरीला पण नाही आणि याला पण नाही सर. दोन्ही दुश्मन नाहीत. दोन्ही दुश्मन आहेत. मग सर वरचं सरकार स्वयंला भाव नाहीत. पूर्ण शेतकरी तबाह झालेला आहे. आमचं वरचं सरकार सर हे आहे रोष आहे. रोष आहे. वरच्या सरकारवर रोष आहे म्हणल्याने इथं तुम्ही कोणाला आणणार आणि कोणाला पाडणार वसमत आता वरचं सरकार रोष म्हणल्यानंतर तुम्हाला काय माहिती सर. नाही. आता चौरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार राजूभाई नवगरे आहेत, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आहेत, बापू पण आहेत, गुरु पादेश्वर आध्यात्मिक क्षेत्रातले ते पण, आणि प्रीतीताई जयस्वाल आहेत, एक महिला आहे. हो ना. तर या चौघापैकी कोल कोणाला देसाल तुम्ही जास्त? हो सर आमचं तुतारीच आहे. तालुक्यात मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? नाही का झालं ना. विकास करणारा माणूस कसा असायला पाहिजे आणि कोण पाहिजे? शरद पवार. शरद पवार आल्यावर विकास. पण मला एक असं म्हणायचंय की मराठा समाजाचा शरद पवार सुद्धा एक रोष आहे मराठा आरक्षणासाठी, आरक्षण न दिल्याबद्दल. नाही ना शरद पवार नको दिलत नाही. कोण मागितलं शरद पवार? तिथे कळीचा मुद्दा तेच म्हणाले ते लोक काही म्हणतात विरोधी पक्षाचे. हो त्याचं म्हणायचं काम राहते. मराठा आरक्षणासंदर्भात आपली काय भूमिका आहे? मराठा समाजासाठी आपली भूमिका चांगली आहे ना. आरक्षण बोटा मान्य आहे. मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द वापरला, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला आणायचे त्याला आणा. हो वसमत तालुक्यातील कोण्या नेत्यासाठी इशारा असेल? हे राजूभाईसाठी इशारा आहे पाडण्याचा. आणि विद्यमान आमदार कोण होईल यावेळेस? साहेब दांडेगावकर साहेब. तुतारी बाजू कुठल्याच लागायच नाही रे. वसमत तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? झाला ना थोडाफार. थोडा व्हायलाय का त्याला. आपला काय तेवढं हे नाही पण विकासाच्या दृष्टिकोनाने 4 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत. विद्यमान आमदार आहेत राजूभाई वगैरे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आहेत, प्रीतीताई जयस्वाल आहेत आणि गुरु पादेश्वर बापू आहेत. त्या चौघांपैकी एक तुम्हाला आवडता चेहरा किंवा विकासाच्या दृष्टिकोनात कोणता चेहरा चांगला असेल? आम्हाला आता वाटायले दांडेगावकर साहेबाचा बरं वाटेल. म्हणजे पर्सनली मत तुमचं. आणि गावाचं वारं कोणीकडे आहे? गावाचे गावाकडचे वार दोन्हीकडे बी वगैरेचे साहेबाकडे बी आहे, इकडे बी सुद्धा निम पण निम होईल काय? 50% सरकारने महिलांसाठी किंवा तुमच्या गावासाठी असं काही खास कामं केलेत का? नाही केले. मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, हळदीला भाव नाही, आम्हाला आरक्षण नाही. त्याच्या सरकारनं काहीच योजना केली नाही. लाडक्या बहिणीचे पैसे देऊन फक्त महिलाला भुलण्याचं काम केलंय. म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला फायद्याचे नाही झाले? नाही काही फायदा नाही. तेलाचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, त्याच्यात काय फायदा आहे? मराठा आरक्षणासाठी कुठलं सरकार चांगलं राहील? आता या पवार साहेबाचं देतील असे आहे. तुमच्या गावचं वातावरण कसं आहे? आता आपलं बरं आहे. मग आता शासनाचं गावातल्या लोकांचं काय सांगा. तरी पण कोणाचं पार्ट जड आहे? तुतारीचं पार्ट जड आहे का घडीचं पार्ट जड आहे? आता काही तुतारीच्या मागे आहेत, काही घडीच्या मागे आहेत. तुमचं पर्सनली मत काय असेल? आपलं मत तर सगळं तुतारीलाच. मराठा आरक्षणासंदर्भात आपलं काय मत आहे? किंवा आपल्याच बहीण भावावर हल्ले झाले, हे झाले, हे सरकार कामाचं आहे? हो नाही, सरकार काही चांगलं नाही. कारण सरकार म्हणजे कसं फक्त स्वार्थासाठी सरकार. आपल्या स्वार्थ. याच्यामध्ये शेतकऱ्याचं काहीच इन्कम नाही. कारण शेतकऱ्याला काहीच नाही ना. एवढं शेतकरी पार झालाय. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. कारण शेतकरी संरक्षणात नाही. मला एक म्हणणं म्हणजे बरं, शेतकरी संरक्षणासाठी ठेवणं किंवा महिला सुरक्षित ठेवणं किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठी कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला? आम्हाला पवार साहेबांनीच. वसमत तालुक्यामध्ये विद्यमान आमदार राजूभाई वगैरे उभे आहेत, जयप्रकाश दांडेगावकर उभे आहेत, गुरु पादेश्वर उभे आहेत आणि प्रीतीताई जयस्वाल आहेत. या चौघांपैकी तुमचा आवडता उमेदवार कोण आहे? माझा आवडता उमेदवार म्हणजे दांडेगावकर साहेब. तालुक्यात मागील 5 वर्षात विकास झाला का? आणि विकास झाला तर काय झाला? झाले रस्ते फस्ते झाले. मग आमच्या सोयाबीनला भाव नाही किंवा 150 रुपये तेल झालं, 4000 सोयाबीन विकायली. आता कापसाला 9000 10,000 रुपये भाव होता. कापूस कोणी गेले 7000 मध्ये. आता खरेदी शासनाची खरेदी नाही. या गोष्टी व्हायला पाहिजे. गोष्टी करण्यासाठी कुठलं सरकार चांगलं राहील? आता सरकारचं काय सांगावं. आता जे आलं ते तसंच व्हायला त्याच्यामध्ये. आता ते मग गेल्या 2.5 वर्षामध्ये होते जराशे भाव सोयाबीनला, कापसाला होते जराशे भाव. आता पुन्हा 2.5 वर्षामध्ये रिवर्स मध्ये काम आला. आता शेतकऱ्याला काहीच नाही. आता गॅसचे भाव आमचे झाले पहिले 100 रुपयाला फुकट दिले गॅस साहेबानं, आणि ते झाले आता 1000 रुपये भाव. आता त्याच्यामध्ये नुकसान झालं ना शेतकऱ्याचं. मग खताचे भाव 400 रुपयाला होता खत,
ते आता 1800-2000 रुपयाला भाव झाला. शेतकरी हिताचं सरकार कोणतं यायला शेतकरी पाहिजे? हिताचं आता आघाडीचं सरकार आलं तर जरा बरं होईल. आघाडीचे उमेदवार जे प्रकाश दांडेगावकर आहेत ना, आहेत की. ते गुरुपादेश्वर बापू पण चांगले आहेत, नवीन चेहरा आहे. ते चांगले येते, ते महाराज येते. येतील का ते बापू येतील का कोण? आता बापूचा तेवढा परिचय नाही समजा, हा. मात्र माग माग राहतील ते बी, काय सांगता येत नाही त्याची. आता वसमत तालुक्यात एक परमार्थ कोण येईल निवडून, एक तुम्हाला अंदाज? वारं नाही कोणाचं निवडून आहे? याचं काय सांगावं आता, वारं- दोन्ही अटी तरी आता गुरु शिष्याचा कारभार आहे मग त्याच्यामध्ये. शिष्य जड भरेल का गुरु शिष्य आता ते नेमकं तसं काही सांगता येत नाही साहेब. आता सगळ्यात परिचयाचे आता हे 5 वर्ष भाऊ आमदार असल्यामुळे यायची बरीच माणसं झाली जवळ, हा. आणि ते गुरु असल्यामुळे आता त्याचं पहिलंच वर्चस्व आहे त्याच्यामध्ये. गुरुने एखादा डाव राखून ठेवला असं वाटतंय का तुम्हाला? असं ना त्याच्या पद्धतीने, ते आपल्याला तसं कसं म्हणता येईल, त्याचा डाव असेलच की काय. हा? तुमच्या मनानं कसं? नाही आमच्या मनात तुमचं तर आता तुमचं चालूच आहे की काम आता तुमच्या पद्धतीने. आता गुरु जरा गुरुच राहते ना, गुरु गुरु राहत. गुरुच राहते जरा. शिष्याचं तेवढं तितकं एकदम कसं चलन त्याच्यामध्ये. विधानसभा निवडणूक चालू आहे, 4 जण रिंगणात आहेत. या चौघांपैकी चांगला उमेदवार कोण आहे बरं? आम्हाला दांडेगावकर साहेब. दांडेगावकर साहेब का? आम्हाला ते हे करते ना, मतदान देतात, आमच्या शेतीला मालाला भाव देते, हे करते. पहिले आमच्या काहीच झालं नाही, पहिले भाव नाही शेतीला, काय नाही. वगैरे तरुण आहेत, चांगली आहेत. नाही पण आम्हाला शेतीमालाला भाव पाहिजेत ना. शेतीमालाला भाव मागच्या सरकारमध्ये नव्हता का? नव्हता शेतीमालाला भाव नाही, काय नाही. उसाला भाव नाही. भावी आमदार कोण होईल यावेळेस? यावेळेस हे दांडेगावकर साहेब होते. दांडेगावकर साहेब होतील का? हो नक्की? नक्की होते, 100%. आहे का चांगला? हे मला वसमत तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? काही विकास विकास नाही, भकास झाला. कसं काय? कसं काय म्हणजे आमच्या याचे जे स्कूटी बंद पडायची 10-12. कशामुळे? हा? कशामुळे? ते गचकी आजूबाजू पेट्रोलमुळे का गचक्यामुळे? गचक्यामुळे. भावी आमदार कोण असेल? फिरतीचा जसवर कीर्तिदाय जयस्वाल असतील. हा. येतील का निवडून? फिरतीचा जसवर आता येत नाहीत, मध्ये काय आहे? येत नाही. आम्ही त्यालाच करणार. हा. हा? किती मताने, म्हणजे किती मतदान पडेल प्रीतीताईला तुमच्या गावातून? ती आमच्या गावात का? हा. आमच्या गावात 230. टोटल मतदान किती आहे तुमच्या गावात? तुमच्या मध्ये 2110. 2110 पैकी 210% कौल प्रीतीताई जयस्वालकडे आहे तुमची. हो. जातो ना काकडा संपला असेल की आता? हो हा. हो मग काय झालं? ते माळकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी कुठलं सरकार चांगलं राहील? शेतकऱ्यासाठी, माळकऱ्यासाठी सरकार कुठलं चांगलं राहील? सरकार आता चांगलं, आता कोणतंही बी आता आल्यावर काय सांगा, आल्याशिवाय. आल्याशिवाय म्हणजे तुमचा आवडता उमेदवार असेल ना, की चांगला उमेदवार आहे. कोणता चांगला उमेदवार? प्रीतीताई जयस्वाल आहेत, चांगले उमेदवार आहेत. त्या पण गुरु पादेश्वर आहेत, जयप्रकाश दांडेगावकर आहेत, विद्यमान आमदार राजू भैयानगर. चौघांपैकी चांगला उमेदवार कोण आहे? दांडेगावकर साहेब. दांडेगावकर. तुमच्या गावात जरा जास्त दांडेगावकर म्हणायचं, वारं काय दांडेगावकर जरा जास्त आहे का? नाही आहेत ना पहिलेपणापासून आम्ही. आता आपल्या मतानं एका काय फरक पडणार आहे? नाही नाही, बरं आहे. तसं काही नाही. हं. निवडून मग दांडेगावकर साहेब येतील. येतील असं काय सांगावं आता? हं. तसं सांगू शकत नाहीत ना आम्ही. आवडीचा उमेदवार फक्त दांडेगावकर तुमच्या? नाही आल्यावर तुम्ही आम्हाला धुंदीत येसाल, ती बंदी होते येतो तर. हो. नाही नाही, आम्ही काय, आम्हाला काही नाही. हो. सगळ्या पक्षाचे आम्ही सारखे आहेत, आम्हाला काय देणं घेणं नाही. हो हो तस काय. म्हणजे आवडीचा उमेदवार दांडेगावकर आहे, निवडून कोण येईल सांगता येत नाही. हो. आता मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? हे बघा, विकास तर काही झालेला दिसत नाही आम्हाला. आज आमच्या गावातली एवढे जे बजेट केले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आमदार साहेबांनी एकतरी बजेट दिले का म्हणून यांना विचारा म्हणा आम्हाला. सरपंच कोण आहे? सरपंच दिलीप बाबूराव कदम आहेत आमचे, हे उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. आज आमची शेड पाडे, त्याच्यातलं भंगार कोण नेले? सरपंचाला विचारा की. आमच्या नदीचा पूल बांधतो म्हणले, लहान लेकराच्या पुढी फोटो काढ्या. फोटो तुम्ही बी बघितल्याच असताना की नाही. आज इथून आमच्या बस जाईना आमच्या लेकराची, चली काय हे पुलावून. आम्ही त्याला किती वेळेस त्याला हे दिलं, ग्रामपंचायतचा ठराव दिलेत की हा पूल बांधा म्हणून. 5 वर्षात कुठं काय केलंय सांगा तुम्ही त्याला म्हणा. अकोलीमध्ये एवढी असताना ग्रामपंचायत, आम्ही बी त्याचेच कार्यकर्ते होतो. मार्केट कमिटीला मतदान टाकलंय, कारखान्याला टाकलंय, आमदारकीला टाकलंय. मग आम्हाला इतका भेदभाव का केला? का आम्ही का पाकिस्तान मधून आणतो काय? दांडेगावकर साहेबाचे कार्यकर्ते म्हणजे विद्यमान आमदारांनी भेदभाव केला असं वाटतं तुम्हाला? भेदभाव केलाय, 100% केलाय. पुन्हा आज आमच्या गावात येऊन ज्यांना मतदान न टाकले त्याच्या घरी चहा प्यायला, आणि आम्ही मतदान न टाकून ते आमच्या जवळ आलेत काय? विचारात यायला जाऊन. हो. भावी आमदार कोण असेल? जयप्रकाश दांडेगावकर साहेब येतील का निवडून? 100% मी पैज लावतो कोणासंग बी. 50,000 रुपयाची नाही जर आली तर मग म्हणा आपल्याकडून.
तुम्ही सांगा मला काय आमच्या गावामध्ये काही विकास जर झाला असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला की बाबा कुठं कोणता एखादा फंड टाकला असेल किंवा एखादं कोणतं हे केलं असेल तर देवापाशी 20 लाख रुपयाचा फंड टाकला म्हणले आणि तुमचे कागदपत्र नाही म्हणून बरोबर नाही म्हणून त्यांनी कॅन्सल केला. मग दुसरीकडे जमाले का याला टाकायला? मग गावामध्ये कुठे एखादा पेवर ब्लॉक टाकला असेल 10 लाख रुपयाचा किंवा सीसी रस्ता टाकला असेल 10 लाख रुपये त्यांनी सांगावं. नाही, विकास तर खूप केलाय तुमच्या गावात. मी 2-3 वेळेस बघण्यासाठी आलो होतो की फलाण्या जागचा उद्घाटन केलं, हे केलं, हे काय? हो, पण विद्यमान आमदारांना काहीच केलं नाही ना आमच्या इथं. विद्यमान आमदारांना एखादा जर फंड टाकला असेल त्यांनी सांगावं की बाई इथं फंड टाकलेला आहे म्हणून. भावी आमदार कोण असेल? भावी आमदार दांडेगावकर साहेब. दांडेगावकर साहेबच का निवडाले तुम्ही? नाही, दांडेगावकर साहेब निवडण्याचा विषय असा आहे की दांडेगावकर साहेब कामाच्या बाबतीमध्ये त्याला बघायचं कामच नाही, चालूच नाही. येतील नक्की. 100% येतील. काय चालायला? चालायला काही बरं बरं. बरं, हे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी, पाण्याचा, रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कोणतं चांगलं राहील? सरकार जे काम सोडीन ते चांगलं आपल्या नेमकं आता मग तुम्ही दिल्याशिवाय ते काम कसं सोडविल? आमच्या मधून दांडेगावकर साहेब येतील का दांडेगावकर साहेब? येतील. बरं, दांडेगावकर साहेब का मागील 5 वर्षात तर चांगला विकास झाला? हो, मागील 5 वर्षात विद्यमान आमदारांनी चांगला विकास केला, मग तुम्ही दांडेगावकर का निवडला? भाव दिला नाही सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव नाही. काय करतात लाडक्या बहिणीला नुसते पैसे द्यायले. हा, काय होईल त्या लाडक्या बहिणीचे? लाडक्या बहिणीचा आता दिवाळीच्या टाइमात फायदा झाला तुम्हाला वाटते? पण 4,500 रुपये आलेत ना. पण काय करतात ते भावाला 500 रुपये 1000 रुपये सोयाबीन कापूस वाढला तर किती पैसे वाढले शेतकऱ्याला? म्हणजे काय करतात कष्ट करून भ्रष्ट वाढले. सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही. सरकार शेतकऱ्याच्या हिताच नाही, माती करायच्या मागाला सरकार. काय गोरगरीब यावेळेस आता वसमतला कोण निवडून येईल? यावेळेस दांडेगावकर साहेब. नाही झाला विकास जसा वाटेल तसा झाला नाही. विकास करणारा माणूस कोण पाहिजे? विकास करणारा फक्त एक तुतारीवाला माणूस आहे, जयप्रकाश दांडेगावकर साहेब. येतील का निवडून? 100%. येईल यावेळेस. बापू का बरं? हिंदूवादी आहेत, हे सगळे हिरवा गुलाल उधळायला येत. पुन्हा विकास होईल ना काहीतरी नवीन चेहरा आल्यावर. हो, त्याला खिसा नाही ना, विकास करणाराच माहित. आम जनतेपर्यंत विकास आलेलाच नाही. नाही, आमच्या सर्कलचा तर अजिबात झालेला नाही. भावी आमदार कोण असेल? जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब. कोण असेल? जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि मुंदडा साहेब. दोघं जण? आता जयप्रकाश दांडेगावकर साहेब. झालं म्हटले. मंगळा साहेबाच्या काळात चांगला झालता का विकास? हो, चांगला झालता. 5 कारखाने आणले, सगळं आणलं तिने. दांडेगावकर साहेब तर म्हणाले की आम्हीच कारखाना आणला. नाही ना, कोण म्हणलं आणलं? मुंदडा साहेबांनी 12 कारखाना आणला, सुतगिरणी आणली, टोकाई आणला आणि तिरमूर्ती आणला. हे इकून खाल्ल्या. बर. सुतगिरणी चेअरमन यायचीच होती. मुंदडा साहेबाच्या काळात कोण कुठं काय ऐकलं? पूर्ण ग्लोबलला जमीन सुतगिरणी जिंकली. मग स्वतः 30,000 रुपये शेअर्स भरलेला मी सुतगिरणीला. 3 शेअर्स आहेत, एकही लाभ नाही आम्हाला काय. आता भावी आमदार कोण असेल? बापूच राहणार.